नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कळवा रेल्वे स्टेशनच्या नजीक शिवाजीनगर झोपडपट्टीत पाणी शिरलंय आणि इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी. या संपूर्ण परिसरात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे प्रचंड वाहतुकीची कोंडी तर एका बाजूला झालेली असताना सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आता आपल्यासोबत प्रफुल्ल साळुंखे थेट जोडले गेलेत. प्रफुल्ल, अगदी बोटीनं तिथं पोहोचावं लागतंय, काय नेमकी परिस्थिती निर्माण झाली आहे? विलास, आपण पाहतोय की हा कळवा रेल्वे स्टेशनचा दक्षिणेचा भाग आपण पाहतोय. या ठिकाणी शिवाजीनगर हा एक मोठा तलाव आहे आणि या तलावाच्या शेजारीच शिवाजीनगर झोपडपट्टीचा परिसर आहे. हा संपूर्ण तलाव भरल्यानंतर या ठिकाणी जे पाणी तलावाच्या बाहेर पडतं आहे ते शिवाजीनगर झोपडपट्टीच्या या संपूर्ण भागामध्ये जाताना आपल्याला दिसतंय. जवळपास गुडघाभर पाणी. आता हे पाणी कमी झालं आहे कारण पावसाचा जोर जो आहे तो खूप कमी झाल्याचं आपल्याला दिसतंय. पण सकाळी जेव्हा या संपूर्ण परिसरामध्ये पाणी तुंबलं होतं ते कमरेपर्यंत पाणी जे आहे ते या ठिकाणी होतं. त्यामुळे रेल्वे स्टेशनच्या परिसरातून बाजूला जर जायचं असेल तर बोटीने या ठिकाणी लोकांना जावं लागत होतं. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे हे समोर आपल्याला जी बोट आहे त्या बोटमध्ये लोकांना बसून या ठिकाणी अनेक लोकांना घराच्या बाहेर जे आहे ते काढण्यात आलेलं होतं. वारंवार या ठिकाणी हे जी ड्रेनेज सिस्टीम आहे याला जायला कुठेही पाणी नाही, त्यामुळे संपूर्ण पाणी जे आहे ते थेट झोपडपट्टीमध्ये जाताना आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी ड्रेनेज लाईन जी आहे ती तयार करावी अशी मागणी जी आहे ती वारंवार होते. पण साधारणतः 3 वर्षापासून रेल्वे आणि महापालिका यांच्या वादामुळे ही संपूर्ण ड्रेनेजची लाईन जी आहे ती त्याचं काम जे आहे ते बंद पडलं आहे. त्यामुळे हे संपूर्ण पाणी जे आहे ते या झोपडपट्टीमध्ये जातं आणि मोठ्या प्रमाणावर पाणी जे आहे ते या ठिकाणी तुंबून राहतं आणि जवळपास अनेक घरं जे आहेत ते या पाण्यामध्ये गेलेली आहेत. अनेकांचे संसार जे आहेत ते आपण पाहतोय उघड्यावर या ठिकाणी पडलेले दिसतात. विलास, ही परिस्थिती जी आहे ती 4 वर्षानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी शिवाजीनगर या ठिकाणी दिसते आहे. धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा ठाण्यातल्या कळव्यामध्ये काय परिस्थिती पावसामुळे निर्माण झाली आहे हे आपल्याला आपले प्रतिनिधी सांगत होते. अक्षरशः घरामध्ये गुडघे इतकं पाणी साचलेलं आहे आणि लोकांना आपले संसार वाचवण्यासाठी धडपड करावी लागते. अनेकांना जगण्यासाठी धडपड करावी लागते. रस्त्यावरती बोटीतून जावं लागतंय अशी ही परिस्थिती कळव्यामधली आत्ताची ही परिस्थिती आहे. आणि पावसाचा जोर काहीसा कमी झाला, त्याच्यामुळे पाणीसुद्धा हळूहळू ओसरू लागलं. कळव्यामध्येच आता एक दरड कोसळलेली आहे आणि या दुर्घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झाल्याची सुद्धा माहिती समोर येते. या घडीची ही मोठी बातमी म्हणावी लागेल. कळवा परिसरामध्ये दरड कोसळलेली आहे. मुंबईतलं दरड कोसळण्याचं सत्र एका बाजूला सुरू असताना आता कळव्यामध्ये सुद्धा दरड कोसळली आहे आणि यात 4 जणांना आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक माहिती समोर येते. मुंबईमधली दरड कोसळण्याची दुर्घटना ताजी असतानाच या मुसळधार पावसाच्या काळामध्ये कळव्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे दरड कोसळलेली आहे. आपल्याला कल्पना आहे की मुंबई आणि परिसरातल्या अनेक अशी डोंगरं आहेत, त्या डोंगरांच्या अगदी पायथ्याला किंवा पूर्ण डोंगरभर सुद्धा या झोपड्या उभ्या असतात आणि मुसळधार पावसामुळे ही दरड कोसळण्याचं सत्र सुरू आहे. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. अजित, काय अधिक माहिती याबद्दल? विलास, साधारणपणे 2 तासापूर्वी ही दरड कोसळली होती आणि ही जी ह्या ज्या झोपड्या आहेत ज्या बनवल्या गेल्या होत्या त्या डोंगराच्या मधोमध बनवल्या गेल्या होत्या. आणि त्यावेळी आपण पाहतोय गेली 3 दिवस सलग पाऊस पडतोय आणि ह्या झोपड्या अशी माहिती मिळते की नुकतंच महिनेभरापूर्वी त्या बनवल्या गेल्या होत्या आणि ही परिस्थिती ते वारंवार उद्भवते. असं असताना देखील झोपड्या जेव्हा बनवल्या जातात तेव्हा कुठलेही प्रशासन किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत ते लक्ष देत नाहीत आणि अशी घटना घडली की एकमेकांवरती आरोप करतात, टोलवाटोलवी करतात. त्याच्यामध्ये नाश जातो या सामान्य लोकांचा, ज्यांना राहायला छप्पर पाहिजे असतं. मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये परवडणारी घरं यांना कुठेच उपलब्ध नाहीयेत. अशा परिस्थितीमध्ये काहीतरी तिरीमिरी द्यायची आणि घरं बांधून द्यायची. शेवटी लोक आपला जीव धोक्यात टाकतायत. अशा परिस्थितीमध्ये नेमकं ह्या सगळ्या भागांमध्ये नेमकं काय करायचं असं देखील प्रश्न असतो. आज आपण भाग बघितला न्यू शिवाजीनगर. हा सर्व भाग जो आहे हा सर्व संपूर्ण भाग आहे. इथं मोठ्या प्रमाणावरती झोपड्यांची बांधकामं सुरू आहेत. डोंगर माथ्यावर ही बांधकामं सुरू आहेत. पूर्ण जर दृश्य आपण पाहिली तर हळूहळू हा संपूर्ण परिसर आहे
जेव्हा आपण ट्रेनने जातो तेव्हा देखील हे सगळे व्हिज्युअल आपण दृश्य पाहतो. पण हळूहळू संपूर्ण जो परिसर आहे कळव्यातला पूर्वेतला विशेष करून संपूर्ण भागामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झोपड्यापट्ट्या बांधल्या गेलेल्या आहेत. ही साधारणपणे 2 तासापूर्वीची घटना आहे. याच्यामध्ये एका लहान मुलीचा देखील मृत्यू झाल्याची घटना समजते आणि अजूनही 5 ते 7 जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. ठाणे महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन घटनास्थळी आहे, बचाव कार्य सुरू आहे. पण ज्या पद्धतीनं ही दरड कोसळलेली आहे आणि ही जी घरं आहेत ती दरडीखाली खूप डीप मध्ये जाऊन फसलेली आहेत. पर्यंत आपत्ती व्यवस्थापनाचे जवान असतील किंवा त्यांची साधनं असतील हे पोहोचणं देखील अवघड होत आहे. त्यामुळे बचाव कार्य करण्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर आपण ही जी घरं बांधली गेली त्यावेळेस लक्ष दिलं गेलं नाही तर पावसामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते. निसर्ग आहे, निसर्ग तो त्याची वाट मोकळी करणार, त्याला जे अतिक्रमण झालं आहे ते तो मोकळं करणार. पण ह्याच्यामध्ये बळी जातो त्या सामान्य लोकांचा आणि आता इथे तेच झालेलं आहे. काल जर आपण पाहिलं की मुंबईमध्ये देखील लँडस्लाईड झाली होती, दरड कोसळली होती, अनेकांचे मृत्यू झाले आणि आज ठाण्यामध्ये हीच परिस्थिती आहे. ठाण्यामध्ये देखील मुसळधार पाऊस पडतोय. फक्त कळवा नाही तर मुंब्रा असेल, दिवा असेल या भागांमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये डोंगर माथ्यावरती घरं बांधण्यात आलेली आहेत आणि तिथे देखील अशा घटना घडत आहेत. ही घटना कळव्यातील न्यू शिवाजीनगर जे झोपडी भाग आहे संपूर्ण त्या भागात घडलेली आहे. 7 ते 8 जण आणखीन त्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे. विलास, अजित, साधारण किती झोपड्या या दरडीच्या खाली आलेल्या आहेत, ढिगाऱ्याखाली आलेल्या आहेत? किती लोक तिथे राहत होते आणि याबद्दलची काय माहिती मिळू शकली आहे का? विलास, आताच माहिती मिळाली त्यानुसार आता या घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू झालेला आहे. एक महिला आणि 4 पुरुष आहेत ज्यांचा मृत्यू झालेला आहे. जवळपास 6 घरं जी आहेत या दरडीखाली पूर्णपणे दबली गेलेली आहेत आणि त्यांना बचावण्याचं काम जे आहे आणि त्या बाहेर काढण्याचं काम जे आहे ते आपत्ती व्यवस्थापनाकडून केलं जातंय, ठाणे आपत्ती व्यवस्थापन. पण असं असताना आता इथं जवानांना पोहोचायला उशीर होतोय कारण का पूर्ण निसरडा भाग आहे आणि डोंगर माथ्यावरती मध्यामध्ये तिथे छोट्या छोट्या गल्ल्या करून घरं बांधली गेलेली आहेत. त्यामुळे दुर्दैवी घटना घडल्यानंतर तिथं बचाव कार्य पोहोचणं मोठं जिद्दीचं असतं. अजूनही विलास 5 ते 7 जण अडकलेली आहेत त्याची माहिती मिळाली नव्हती. आता त्यानुसार पहिले 4 मृत्यू सांगितले गेले होते, आता 5 मृत्यू झालेले आहेत. हे मृत्यूचं सत्र काही थांबत नाहीये. एका बाजूला मुसळधार कोसळणारा पाऊस आणि दुसऱ्या बाजूला या दुर्घटना. आज मुंबई ठाणेकरांच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैवी अशा ह्या बातम्या म्हणाव्या लागतील. आधी मुंबईत आणि आता ठाण्यामध्ये 5 जणांचा जीव गेलाय. मागील 24 तासांपासून ठाणे आणि रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलाय. त्यामुळे नदी, नाले, ओढे याप्रमाणे धबधब्यांना मोठा प्रवाह आलाय. बदलापूर ग्रामीण भागातल्या कोंडेश्वरच्या धबधब्याला तर भीषण प्रवाह वाहतोय. कोंडेश्वर मंदिरात सुद्धा त्यामुळे पाणी शिरलंय. कोंडेश्वर हे पर्यटन स्थळ आणि तीर्थक्षेत्र असून यंदा कोरोनाच्या नियमांमुळे तिथं पर्यटकांना जायला मनाई असली तरी सुद्धा या संपूर्ण परिसरामध्ये पुराच्या पाण्यानं हा सगळा परिसर वेढलेला आहे. गेल्या 24 तासापासून ठाणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात पावसानं अक्षरशः हाहाकार माजवलाय. त्यामुळे कोंडेश्वरच्या या धबधब्याला अतिशय भीषण असं रौद्ररूप त्याने धारण केल्याचं दिसतंय. ठाणे जिल्ह्यातल्या ज्या नद्या आहेत, प्रमुख नद्या, त्या सगळ्या धोकादायक पातळीवरून वाहत आहेत कारण मुसळधार पाऊस 3 दिवसांपासून कोसळतोय. या पावसाचं पाणी दुथडी भरून या नद्यांमधून वाहत आहे. गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. गणेश, काय नेमकी परिस्थिती आहे ठाणे जिल्ह्यातल्या या नद्यांची आणि काय प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलंय? विलास, ठाणे जिल्ह्यातून विशेषतः बदलापुरातून वाहणारी जी उल्हास नदी आहे, ज्या उल्हास नदीमधून अनेक महापालिका आणि पालिका नागरिकांसाठी पिण्याचं पाणी वापरतात, त्या उल्हास नदीने अजूनही धोक्याची पातळी ओलांडलेली नाहीये. मात्र प्रशासन सतर्क आहे. आपत्कालीन विभाग जे आहेत त्यांना सज्ज करण्यात आलेला आहे कारण ही उल्हास नदी जी आहे या उल्हास नदीला 2019 साली एका आठवड्यात 2 वेळेस महापूर आला होता आणि जवळजवळ 1000 पेक्षा जास्त गृहसंकुलं असतील किंवा नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरलं होतं आणि मोठा हाहाकार उडाला होता. त्यामुळे नागरिकांना आता प्रशासनानं सतर्कतेचं आवाहन केलेलं आहे.
नदीकाठची जी गावं आहेत त्यांना देखील सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. दुसरीकडे बदलापूर ग्रामीण परिसरातील जो कोंडेश्वर धबधबा आहे, आपल्याला माहित आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी 144 कलम लागू केलेला आहे कोरोनाची परिस्थिती पाहता. त्या कोंडेश्वर धबधब्याचा प्रवाह देखील अतिशय भयावह अशा परिस्थितीत आहे. 26 जुलैला जी परिस्थिती होती तशी परिस्थिती या ठिकाणी होईल का, अशी भीती नागरिकांकडनं, ग्रामस्थांकडनं व्यक्त केली जाते. विलास, धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. मुंबईला पाणी पुरवठा करणारं भिवंडीतलं पिसे धरण ओव्हरफ्लो झालंय. भिवंडी तालुक्यात काल संध्याकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे संपूर्ण भिवंडी परिसर जलमय झालाय. मुंबईला पाणी पुरवठा करणारं पिसे धरण भरलंय, त्यामुळे मुंबईकरांसाठी ही निश्चितपणे एक दिलासादायक बाब आहे. पिसे धरणातून मुंबईला दररोज सुमारे 1500 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होतो, त्यामुळे पावसाच्या या संकट काळात मुंबईकरांना मात्र हा एक मोठा दिलासा म्हणावा लागेल. भिवंडी शहराजवळील कामवारी नदीमध्ये एक जण बुडालाय. अग्निशमक दलाचे जवान नदी नाका ते खाबर बाखाडी इथपर्यंत शोधकार्य करतायत, मात्र अजूनपर्यंत या व्यक्तीचा शोध लागलेला नाहीये. मुसळधार पावसामुळे नद्यांची पाणी पातळी प्रचंड वाढली आहे. अशावेळी नागरिकांनी खबरदारी बाळगणं अतिशय गरजेचं आहे. अनेक ठिकाणी तर लोक पूर पाहायला नदीवर जात आहेत आणि आपला जीव धोक्यात घालतायत हे समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा धोकादायक ठिकाणावर जाणं टाळायला हवं, आपला जीव धोक्यात घालणं टाळायला हवं. गरज असेल तरच नागरिकांनी बाहेर पडावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येते. मात्र काही बेजबाबदार नागरिक प्रशासनाच्या या इशाऱ्याकडे, आवाहनाकडे साफ दुर्लक्ष करून आपला जीव धोक्यात घालतायत, त्यामुळे अशा दुर्घटना घडतायत. रवी शिंदे आपले प्रतिनिधी भिवंडीचे आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रवी शिंदे, या व्यक्तीचा शोध लागलेला आहे का? हे मदत कार्य कसं सुरू आहे? नाही, अद्याप तरी त्याचा शोध लागलेला नाहीये. तो कामवारी नदीच्या पात्रामध्ये बुडाला, तो वाहत गेला असणार असा अंदाज येतोय. कारण कामवारी नदी आहे ती पुढे जी नदी नाक्याच्या पुढे खाडी सुरू होती, त्या खाडीमध्ये तो मृतदेह गेला असावा आणि त्या खाडीमधून थेट तो तब्बल 7 ते 8 गावांच्या नंतर खारबाव येतं आणि ते आता ते खारबाव या ठिकाणी रेतीबंदर पण आहे, तिथे त्याचा शोध सुरू आहे. पूर्णपणे अग्निशामक दलाने तपास केला पण कुठेही त्याचा मृतदेह आढळलेला नाहीये आणि त्याची ओळखही अद्याप पटलेली नाहीये. धन्यवाद रवी, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. महाराष्ट्राची खबर बातमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. ठाणे परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे अनेक सखल भागात मोठं पाणी साचलंय. तलाव भरल्यानं तलावाचं पाणी रस्त्यावर आलंय. लहान मुलं पाण्यात खेळताना दिसत आहेत. तलावपाळी परिसराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी. ठाणे परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस जो आहे तो कोसळतो आहे आणि त्यामुळे ठाणे परिसरातल्या अनेक भागामध्ये जलमय झाल्याची परिस्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. हा ठाण्याचा तलावपाळीचा परिसर आहे. हा तलाव जो आहे तो पूर्णपणे भरल्यानं पाणी जे आहे ते आता पूर्णपणे रस्त्यावर आलेलं आहे. अशीच परिस्थिती जी आहे ती ठाण्यामध्ये नौपाडा या भागामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाली होती. रात्री जो मुसळधार पाऊस झाला त्यामुळे अनेक ठिकाणी अनेक कॉलन्यांमध्ये परिसर जो आहे तो पूर्णपणे जलमय झाल्याचं दिसून आलं होतं. रात्री जो पाऊस सुरू झाला होता तो सकाळपर्यंत जर आपण पाहिला तर सतत जी संततधार आहे ती चालूच होती. त्यामुळे ठाणे रेल्वे परिसर असेल, त्याचबरोबर ठाण्याचे जे इतर कॉलनीज आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी जे आहे ते साचलं होतं. सकाळी 9 वाजेला पावसाचा जोर जो आहे तो पूर्णपणे कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. पण नंतर पुन्हा जो आहे पाऊस कोसळायला सुरुवात झाली आणि काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर पाऊस जो आहे तो पुन्हा कोसळताना आपल्याला पाहायला मिळतो. या संपूर्ण तलावपाळीचा परिसरामध्ये ठाणे रेल्वे स्टेशनकडे जाणारा जो मार्ग आहे तो पूर्णपणे या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे आणि ठाणेकर जे आहेत ते हा संपूर्ण तलावपाळीच्या परिसरामध्ये पावसाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्यांनी या ठिकाणी गर्दी केलेलं आपल्याला पाहायला मिळते. जे ठाणेकर आहेत ते तलावपाळीचा जे चौपाटीचा परिसर ज्याला आपण म्हणतो त्या परिसरामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दाखल झालेले आहेत आणि पावसाचा आनंद लुटतात.
पण त्यांना काळजी एवढीच आहे की करोनाची परिस्थिती आहे, या करोनाच्या परिस्थितीमध्ये जरी आनंद लुटायचा असेल तर काळजी घेऊन त्यांनी या संपूर्ण परिस्थितीचा आनंद लुटावा, हेच आवाहन त्यांना आपण या ठिकाणी करू शकतो. तिकडे नवी मुंबईतलं तुर्भे पोलीस स्टेशन जलमय झालंय. पोलीस स्टेशनच्या सर्व खोल्यांमध्ये पाणीच पाणी पाहायला मिळतंय. त्यामुळे पोलिसांना त्यांचं काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. पाण्यामुळे आरोपींना नेरूळच्या पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले, तसंच महत्त्वाच्या वस्तूसुद्धा तिथून हलवण्यात आल्या. दरवर्षी थोडाही मोठा पाऊस पडला तर मग पोलीस स्टेशन अशा प्रकारे जलमय होतं आणि इथल्या पोलिसांना अशाच पाण्यात काम करावं लागतं. त्यामुळे हे सातत्यानं इथले पोलीस कर्मचारी ही परिस्थिती बदलावी याच्यासाठी प्रयत्न करत असतात, पण परिस्थिती काही बदलत नाही. विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. विनय, नेमकं काय कारण आहे की हे पोलीस स्टेशन दरवर्षी थोडाही अधिकचा पाऊस पडला की ते पाण्याखाली जातं? हा, नक्कीच विलास, आपण पाहिलं की तुर्भे MIDCचा सगळा संपूर्ण परिसर MIDC मध्ये हे पोलीस स्टेशन आहे. वरच्या डोंगर रंगांवरून जो येणारा पाणी हा मोठ्या प्रमाणात पाणी तिकडून येऊन ह्या पोलीस स्टेशनच्या मार्गाने साईन पनवेल हायवेवरती येतो आणि येणारा जो हा पाण्याचा फ्लो आहे, जिथे ओढा आहे, ओढे किंवा नाले आहेत, या नाल्यातून जो नाली साफसफाई पूर्ण झाली नाही किंवा त्या नाल्यामधून जेव्हा सायन पनवेल महामार्गाच्या पलीकडे पाणी जायला पाहिजे होतं तो पाणी जात नाही. तिथे नाला चोक झाल्यामुळे प्रत्येक वर्षी तिथे पाणी हा साचला जातो. दरवर्षी पोलीस खात्याकडून, तुर्भे पोलिसांकडून, नवी मुंबई महानगरपालिकेला, MIDC असेल, यांना वारंवार या बाबतीत तक्रार असेल, अर्ज असेल, त्यांना सांगितलं जातं. मात्र या सगळ्या प्रकरणाकडे डोळेझाक केले जातात महापालिकेकडून. म्हणूनच ही परिस्थिती उद्भवलेली आहे आणि तुर्भे असेल, त्यानंतर नेरूळ असेल, ह्या सगळ्या परिसरांमध्ये हा पाणी साचला जातो आणि याचा सगळ्यात फटका तुर्भे पोलिसांना पडतो. कारण या सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये जरा देखील पाऊस पडला तरी ह्या पोलीस स्टँडवर पाणी शिरतं आणि अक्षरशः तिथे सगळ्या कपाटामधले जे दस्तावेज आहेत ते सगळे भिजून जातात. त्याचबरोबर आरोपींपासून सगळ्यांना तिथून तात्काळ हलवावं लागतं आणि सगळं कामकाज पूर्णपणे ठप्प होऊन जातं. कारण कॉम्प्युटर्स बंद असतात, लाईट पूर्णपणे बंद करावं लागते, जमिनीच्या खालून देखील त्यामध्ये वरती पाणी येत असताना गुडघाभर पाणी या पोलीस ठाण्यामध्ये असल्यामुळे दरवर्षी मात्र ही कटकट आहे. मात्र याकडे MIDC असेल आणि नवी मुंबई महानगरपालिकेचं पूर्णपणे दुर्लक्ष आणि याचमुळे पोलीस खातं मात्र त्यामुळे त्रस्त आहे. खरं आहे. धन्यवाद विनय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. ठाणे महानगरपालिका हद्दीतल्या कळवा पूर्व इथल्या घोळाईनगर डोंगर परिसरात दरड कोसळल्यानं 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. 4 घरांचं यात नुकसान झालंय. त्यामुळे शेजाऱ्यांनी तात्काळ 4 नागरिकांना बाहेर काढलं आणि त्यांचे जीव वाचवले. अजूनही काही नागरिक या ढिगाऱ्याखाली अडकण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान पोहोचले असून तिथं मदत कार्य सुरू झालेलं आहे. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. अजित, दृश्य आलेले आहेत, आता आपल्यापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला असं कळतंय. कशा प्रकारे हे मदत कार्य सुरू आहे? कारण जे दृश्यांमध्ये दिसतंय त्यानुसार तर इथं पोहोचायला सुद्धा रस्ता नाहीये. विलास, पोहोचायला रस्ता नाहीये, पण मी तुला या संपूर्ण घटनेमागची एक गोष्ट सांगतो. ती म्हणजे 1 वाजता घटना घडली. 20 मिनिटांनी ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापनाला कळालं. काल ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापनचे जवान जे आहेत ते घटनास्थळी रवाना झाले. पण पडलेला पाऊस, त्यानंतर डोंगर माथ्यावरती किंवा अगदी किचकट आणि अडगळीत असलेल्या झोपडपट्ट्या, यामुळे ठाणे आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांना घटनास्थळी पोहोचण्यास जवळपास 2 ते 3 तास लागले. तोपर्यंत या घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला. या ढिगाऱ्याखाली अजूनही जवळपास 10 लोक अटकल्याची भीती व्यक्त केली जाते. त्यामुळे मृतांचा आकडा जो आहे तो वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. अशा परिस्थितीमध्ये ठाणे आपत्ती व्यवस्थापनचे जवान जे आहेत ते काम करतायत. पण जर आपण दृश्यातच पाहिलं तर ह्या परिस्थितीत देखील आणखीन दरड कोसळण्याची शक्यता आहे. असं असताना देखील नागरिक अजूनही तिथे राहत आहेत. काही नागरिकांना आणि आजूबाजूच्या घरांना जवळच्या शाळेमध्ये, महानगरपालिकेची एक शाळा आहे आणि खाजगी शाळा आहे, त्या शाळांमध्ये त्यांचं स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. पण इथली परिस्थिती अजूनही निवळलेली नाहीये. या भागामध्ये अजूनही दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि अशीच परिस्थिती जर कायम राहिली, पाऊस जास्तच कायम राहिला तर इथं आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये दरड कोसळू शकते आणि मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होऊ शकते. ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार या सगळ्या ढिगाऱ्या घालून जवळपास 5 ते 7 लोकांना काढण्यात आलेलं आहे.
आणि त्यात 5 मृतदेह होते. आणखीन 3 ते 4 जणांना काढण्यात यश आलेलं आहे. पण जवळपास अजूनही 8 ते 10 लोक या दरडीखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते आणि त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. अजित, जर आपण बघितलं, काल मुंबईतली घटना एका बाजूला आहे, त्याच्यामुळे सगळी मुंबई हादरून गेली, दरड कोसळण्याची ती घटना, आणि आज घडलेली ही घटना. खरं तर कुर्ल्यापासून ते पूर्ण ठाण्यापर्यंत असे जे अनेक डोंगर आहेत, या डोंगरांच्या पायथ्याला, आडोशाला कुठेतरी आसरा या सगळ्यांनी मिळवला, पण तोच आज त्यांच्यासाठी काळ बनून कोसळलेला आहे. आता या 2 घटना घडल्यानंतर तरी या संपूर्ण परिसरामध्ये किंवा जिथं दरडी ढिल्या झालेल्या असतील तिथं काही उपाययोजना करण्यात आली आहे का? कारण प्रशासनाच्या समोरचं सुद्धा एक मोठं आव्हान असणार आहे आता. तिथे उपाययोजना करणं हा पर्याय असू शकत नाहीये, कारण का हे घरं ज्या भागामध्ये बांधली गेलेली आहेत किंवा बांधण्यात येत आहेत त्या भागामध्ये उपाययोजना करणं खरंच अवघड आहे. कारण का डोंगर पोखरून त्या ठिकाणी सपाटीकरण करून त्या सगळ्या भागांमध्ये झोपड्या बांधल्या जातात. तिथं नंतर मग सिमेंटचे कोबे केले जातात, मग ताडपत्र्या आणि तांडे उभे करून घरं बांधली जातात. शेवटी डोंगराळ भाग जो असतो हा सगळा मातीनं आणि खडकानं भरलेला असतो. पावसाचं पाणी येतं, पावसाचं पाणी जसं डोंगरामध्ये झिरपतं तसं मग ती हळूहळू दरड जी आहे ती कोसळू लागते. त्यामुळे या भागामध्ये कोणत्याही प्रकारची उपाययोजना करणं शक्य नाहीये. फक्त इथं लोकांना राहण्यास मज्जाव करणे, राहण्यास मनाई करणे, जर झोपड्या त्या ठिकाणी बांधल्या जात असतील तर तात्काळ कारवाई करणे, हाच एक उपाय आहे लोकांचा जीव वाचवण्याचा. लोक आपल्याला घरं मिळत आहेत किंवा छोटे मोठे भाई लोक असतात ज्यांना काही हजार रुपये दिले त्याच्या ठिकाणी ते लोक त्यांना जागा मिळवून देतात आणि त्यांना घरं बांधायला परवानगी देतात. मुळात याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे अधिकृतपणा नसतो, पण शेवटी लोक पैसे कमवून जातात, अधिकारी डोळेझाक करतात, पण ह्यामध्ये नाहक बळी जातो. जे सामान्य नागरिक आहेत ज्यांना कुठे राहायला घर नाहीयेत आणि ते अशा ठिकाणी घर बांधतात आणि शेवटी ते आपला जीव गमावून बसतात. धन्यवाद अजित, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. बदलापुरात रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप आलंय. मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेलेत. नाल्यांमधलं पाणी रस्त्यावर आल्यानं कात्रज प्रांजी गार्डन भागात अनेक दुर्घटना सुद्धा घडत आहेत आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय. बघूया. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने ज्याप्रमाणे ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे त्याचप्रमाणे गेल्या 24 तासामध्ये या सगळ्या भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या मुसळधार पावसामुळे प्रत्येक ठिकाणच्या ज्या नद्या आहेत त्या तुडुंब दुथडीवरून वाहत आहेत. सध्या कर्जत आणि बदलापूर शहरातून वाहणारी जी उल्हास नदी आहे त्या बदलापूर शहरातील उल्हास नदीच्या इथे आपण आहोत. आपण पाहू शकतो की उल्हास नदीचं हे रूप आपण पाहू शकतो की उल्हास नदी ही पूर्णपणे दुथडी भरून वाहते आहे. या ठिकाणी काही लोक देखील आलेले आहेत या नदीचं रूप पाहायला. ही जी नदी आहे या नदीमुळे गेल्या 2 वर्षापूर्वी एका आठवड्यात जवळजवळ 2 वेळा पूर आला होता. आसपासचा जो परिसर होता तो पूर्णपणे पुराने या ठिकाणी काही इमारतींमध्ये किंवा काही नागरी वस्तींमध्ये हे पाणी शिरलं होतं आणि त्यामुळे मोठा हाहाकार उडला होता. आज देखील ही उल्हास नदी दुथडी भरून वाहते आहे. आपण पाहू शकतो की याच उल्हास नदी मधून अनेकांना पिण्याचं पाणी दिलं जातं आणि ही उल्हास नदी आज देखील दुथडी भरून वाहते आहे. सध्या उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली जरी नसली तरी नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे. आपत्कालीन यंत्रणा ज्या आहेत त्या सज्ज झालेल्या आहेत. सध्या दुथडी भरून वाहणारी ही जी उल्हास नदी आहे तिने धोक्याची पातळी ओलांडलेली नाही आहे. मात्र येत्या 24 तासात जर असाच मुसळधार पाऊस पडत राहिला तर मात्र उल्हास नदी ही जी आहे धोक्याची पातळी ओलांडणार आहे आणि त्यामुळे प्रत्येकानं सतर्क राहावं अशा प्रकारचं आवाहन प्रशासनाकडनं केलं जात आहे. कोणीही या नदीच्या परिसरामध्ये फोटो काढण्यासाठी किंवा मासेमारी करण्यासाठी येऊ नये असं देखील प्रशासनाकडनं सांगण्यात आलं आहे. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, उल्हास नदी, बदलापूर. रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पाऊस कोसळतोय. या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातल्या नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. ठिकठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. दापोली तालुक्यातल्या कोडजाई नंदिनी या नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे 50 विद्यार्थी नदीपलीकडे अडकून पडले तसंच 25 गावांचा संपर्क सुद्धा तुटलाय. तेव्हा संपूर्ण कोकण किनारपट्टीला मोठ्या प्रमाणात पावसानं जोरदार तडाखा दिलेला आहे आणि रायगड जिल्ह्याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या कोसळधारेनं
इथल्या नद्यांना पूर आलेला आहे। या पूर परिस्थितीमध्ये अनेक नागरिक अडकून पडलेले आहेत। 25 विद्यार्थी आधी अडकले असं कळलं, नंतर 50 विद्यार्थी असल्याचं समजलं आणि आता या विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या तिथून बाहेर काढण्याचे सुद्धा शर्थीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। तर दुसऱ्या बाजूला 25 गावांचा संपर्क तुटलेला आहे। त्यामुळे या संपूर्ण गावांशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करणं हे प्रशासनाच्या समोरचं एक मोठं आव्हान असणार आहे आणि या 50 विद्यार्थ्यांचे जीव वाचवणं, त्यांना सुरक्षित स्थळी हलवणं, याच्यासाठी जे सध्या प्रयत्न सुरू आहेत त्याला यश मिळावं हीच इच्छा निश्चितपणे, कारण प्रशासनाच्या समोर हे एक आव्हान असणार आहे। वरून मुसळधार पाऊस कोसळतोय, पाण्याची पातळी दिवसागणिक वाढत चाललेली आहे। गेल्या 3 दिवसात हा सगळा मुसळधार पाऊस कोसळलेला आहे आणि त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। पूर परिस्थिती निर्माण झाली आहे अनेक तालुक्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या, आणि या नद्यांच्या परिसरातली जी सगळी गावं आहेत ती गावं या पुराच्या पाण्यानं वेढली गेलेली आहेत। अनेक गावं ही इतर गावांच्या पासून मुख्य रस्त्यापासून तुटलेली आहेत पाण्यामुळे आणि त्यांचा संपर्क तुटलेला असल्यानं त्यांनासुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। तर हे 50 विद्यार्थीसुद्धा या पुराच्या पाण्यात अडकून पडले। मुसळधार पाऊस केवळ मुंबई ठाणे कोकणातच नाहीये, तर तिकडे अमरावतीमध्ये सुद्धा विदर्भातल्या गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळतोय। या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, पावसामुळे शेतीचं देखील मोठं नुकसान झालंय। दरम्यान अमरावती चांदूर बाजार रोडवरच्या पुसदा इथल्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं या रस्त्यावर 2 तास वाहतूक ठप्प होती। तर शिराळा गावात 3 ते 4 फूट पाणी शिरलं, शेतात पाणी साचल्यानं पिकं पाण्याखाली गेली। दर्यापूर रस्त्यावरच्या पुलावरून 2 जण वाहून गेल्याची घटना सुद्धा समोर आली आहे। तेव्हा विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यातली ही दृश्य आहेत। खरं तर कोकण आणि या संपूर्ण परिसराला पावसानं झोडपून काढलेलं असताना तिकडे विदर्भात सुद्धा मुसळधार पाऊस कोसळतोय। संजय शेंडे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। संजय, अमरावतीमध्ये पावसानं नेमका काय हाहाकार माजवलाय? निश्चितच आपण पाहू शकतो की गेल्या 2 दिवसापासून अमरावती जिल्ह्यातील काही भागात पावसाने मुसळधार पाऊस कोसळलेला आहे आणि यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। शिराळा पुसदा या गावात मोठ्या प्रमाणात पाऊस घुसल्यामुळे जवळपास 3 ते 4 फूट पाणी साचलेलं होतं। यामुळं शेतकऱ्यांचं शेताचंही नुकसान झालं, तर शेतकऱ्याच्या घरात सुद्धा पाऊस गेलेला होता। सोबतच अमरावती जिल्ह्यातील सिलोरी जे गाव आहे, सिलोरी गावात सुद्धा तिसऱ्यांदा नाल्याचं खोलीकरण जे आहे ते व्यवस्थित न केल्यामुळं तिसऱ्यांदा गावात पाणी घुसलेलं आहे। सोबतच अमरावती जिल्हा शहराला लागून असलेला खार तळेगाव या गावात नाल्यावरून पाणी जात असताना पाय घसरून पडल्याने सख्या 2 चुलत भावांचा या ठिकाणी वाहून गेल्याने मृत्यू झालेला आहे। कालची ही घटना होती ऍक्च्युअली, आणि आज या दोन्ही भावांचा मृतदेह जो आहे तो NDRFची जी टीम आहे त्या टीमने या दोन्ही भावांचे मृतदेह ताब्यात घेतलेले आहे, त्या सापडलेले आहे। एकूणच जर बघितलं तर या पावसामुळे अमरावती जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवलेला आहे आणि लोकांच्या शेतीचं, घरांचं आणि जीवांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे। धन्यवाद संजय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा विदर्भात सुद्धा मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे तिथल्या नद्यांना सुद्धा पूर आल्याची परिस्थिती आहे। याच पावसाच्या बातम्यांसोबत या बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक घेतोय। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर। भेटी लागी जीवा वाखरीमध्ये एकूण 5 पालख्यांचं आगमन झालेलं आहे। वाखरीतून पालखी तळावर या सगळ्या पालख्यांचं आगमन झालेलं आहे। श्री संत चांगावटेश्वर महाराज यांच्या पालखीचं सुद्धा इथं आगमन झालंय। श्री संत सोपान काका यांच्या पालखीचंही आगमन झालेलं आहे आणि या सगळ्या पालख्या खरं तर दरवर्षी इथं मुक्कामाला येत असतात, सगळ्यात दरमजल प्रवास करत, आणि तिथून त्यांचा प्रवास सुरू होतो पंढरपूरच्या दिशेनं। पंढरपूरच्या वेशीवरचं हे वाखरी, जिथं सगळ्यात मोठं उभं रिंगण, गोल रिंगण पार पडतं, डोळ्याचं पारणं फेडणारे ते दृश्य असतात आणि तिथून खऱ्या अर्थानं धावा सुरू होतो, तो म्हणजे आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या दिशेनं। कारण तिथून पंढरपूर दिसतं, पंढरपूरमध्ये प्रवेश असतो आणि हा सगळा जो प्रवास आहे त्याची सगळं सार्थक झालं अशी भावना वारकऱ्यांच्या मध्ये असते। सागर सुरवसे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। सागर, वारकऱ्यांसाठी वाखरीचं रिंगण,
वाखरीचे तिथली परिस्थिती ही दरवर्षी खूप वेगळी असते, पण यावर्षी किमान वाखरी ते पंढरपूर इतका तरी त्यांना वारीचा प्रवास करता येणार आहे, वारी करता येणार आहे, त्याचा आनंद सुद्धा आज ओसंडून वाहत असेल. खरा विलास आपण पाहतोय की हे वाखरीचं पालखी तळ आहे आणि या ठिकाणीच सर्व पालख्या या ठिकाणी दाखल होत आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो संत नामदेव महाराजांची पालखी जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे. खरं तर नामदेव महाराजांची पालखी ही पंढरपुरातून या ठिकाणी येत असते आणि आलेल्या महाराजांच्या पालख्या आहेत या ठिकाणी पालखी जी आहे नामदेव महाराजांची ती या ठिकाणी येते आणि आलेल्या पालख्यांना जे संत श्रेष्ठांच्या ज्या पालख्या आहेत त्यांच्या पालख्यांना घेऊन ती या ठिकाणाहून पंढरपूरकडे मार्गस्थ होते. स्वागतासाठीच ही पालखी जी आहे ती खास या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहू शकतो या ठिकाणी शिवशाही बसेसच्या माध्यमातून संत नामदेव महाराजांची पालखी जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे. खरं तर हा मर्यादित स्वरूपाचा सोहळाच म्हणावा लागेल, मात्र तरीही उत्साह जो आहे या सोबत पालखींच्या आलेल्या भाविकांमध्ये वारकऱ्यांमध्ये तो चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एकंदरीतच जर परिस्थिती पाहिली तर यापूर्वीच्या ज्या वारी आपण कव्हर केलेल्या आहेत त्यामध्ये इथे पाय ठेवायला देखील या वेळेला जागा नसते या संध्याकाळच्या वेळेमध्ये. पण यंदाच्या वर्षी मात्र कोरोनामुळे हा सर्व सोहळा जो आहे तो मर्यादित स्वरूपाचा आहे. पालखी तळावर आता जवळपास 5 पालख्या ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत. काही वेळांमध्येच कदाचित पुढच्या काही क्षणांमध्येच संत श्रेष्ठ तुकोबा महाराजांची जी पालखी आहे तुकाराम महाराजांची ती या ठिकाणी दाखल होईल आणि एकूण 10 पालख्या या ठिकाणी आल्यानंतर इथून हा पायीवारीचा जो प्रतिकात्मक पायीवारीचा सोहळा जो आहे तो या ठिकाणी होत असलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण त्याचं पूर्ण न्यूज 18 लोकमतच्या सर्व प्रेक्षकांना हे दाखवणारच आहोत. अशा पद्धतीनं वारीचा हा सोहळा या ठिकाणी पार पडतोय. संत नामदेव महाराजांच्या ज्या पादुका आहेत पालखी आहे या ठिकाणी आलेल्या आहे. पालखी तळ वाखरी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत एकनाथ महाराज, श्री संत सोपानकाका महाराज, श्री संत सांगवलेश्वर महाराज तसेच श्री संत निवृत्तीनाथ महाराज या श्री संतांच्या सर्व पालखी रम्य असा सोहळा जो आहे तो या ठिकाणी सर्व पालख्यांचा आम्ही प्रशासनाने तसेच समस्त पंढरपूरकर वासियांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात निर्बंध आणले होते. थेट देहू आणि आळंदीतून पालख्या ज्या आहेत त्या थेट पंढरपूरमध्ये दाखल झालेल्या होत्या. कुठेही थांबण्याची मुभा या ठिकाणी दिलेली नव्हती. त्यामुळे त्या तुलनेमध्ये यंदाच्या वर्षी 400 वारकऱ्यांना या पालख्यांसोबत येण्यासाठी परवानगी दिलेली आहे आणि वाखरी ते इसबावी असं साधारणपणे 2 ते 2.5 किलोमीटर अंतर पायी वारी या ठिकाणी काढण्यात येणार आहे. त्यामुळे जे दिंडीसोबत आलेले वारकरी आहेत त्यांच्यामध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकंदरीतच या वारीचा आनंद मर्यादित स्वरूपात का असे ना घेताना आपल्याला हे वारकरी भाविक जे आहेत ते पाहायला मिळते. सागर, जेव्हा आपण वाखरीचं ते उभं रिंगण गोल रिंगण अनुभवतो, खरं तर वाखरीच्या या तळावरती पालखी तळावरती संतांची भेट होते. जेव्हा विठुरायाची उद्या भेट होणाऱ्या वारकऱ्यांची इतका सगळा प्रवास झालेला असतो आणि या सगळ्या प्रवासामध्ये सगळा शीण घालवण्यासाठी वेगवेगळे खेळ खेळले जातात. वाखरीचं हे प्रचंड मोठं रिंगण आणि या रिंगणामधले ते खेळ यावर्षी निश्चितपणे वारकरीसुद्धा आज कुठंतरी त्याची आठवण त्यांना येत असेल. पण ही संतांची भेट नेमकी काय असते? समस्त पंढरपूरकर वासियांच्या वतीने आम्ही निवृत्ती महाराजांच्या पालखींचं खरा विलास आपण पाहतो की वेगवेगळे संत जे आहेत ते वेगवेगळ्या शहरांमध्ये होऊन गेलेले आहेत. मात्र त्यांनी वारीची जी परंपरा आहे ती अखंडित ठेवलेली आहे, अबाधित ठेवलेली आहे. आणि त्याच दरम्यान खरं तर अनेक संत वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी पंढरपूरमध्ये दाखल होत असतात. विशेषतः ज्ञानोबा महाराज असतील आणि तुकाराम महाराज असतील हे पुण्याच्या देहू आणि आळंदी इकडून येतात. तर यांचा जो मिलाप होतो या दोन्ही पालख्यांचा एकाच वेळी, खरं तर हे सगळे पंढरीच्या वाटेवरचे सर्व वारकरीच असतात आणि त्याचाच एक कुठेतरी मिलाप आपण जो म्हणतो ते या ठिकाणी होत असतो. मात्र यंदाच्या वर्षी कोरोनामुळे हा सर्व जो काही भेटीचा सोहळा जो आहे संतांच्या तो या ठिकाणी फारसा आपल्याला झालेला पाहायला मिळत नाही, कारण बसमध्ये आपण या सगळ्या पालख्या या ठिकाणी आलेल्या आहेत. मात्र आता या वाखरीच्या रिंगणावरती वाखरीचं जे रिंगण असतं खरं तर दरवर्षी, यंदाच्या वर्षी ते रिंगण होणार नाही आहे. उभं आणि गोल असे दोन्ही रिंगण असतात. त्यानंतर पालख्या ज्या आहेत त्या पंढरपूर शहरामध्ये जातात. यंदाच्या वर्षी मात्र ते नसणार आहे. मात्र एकंदरीतच पालखी तळावरती ह्या सर्व पालख्या ज्या आहेत त्या एकमेकांच्या भेटी घेतील आणि इथूनच पायी वारीला काही वेळांमध्ये जे आहे ती सुरुवात होईल.
खरं तर सागर, आता जेव्हा इथपर्यंतचा प्रवास हा बसनं झाला, वारकऱ्यांनी मागणी केलेली होती, अगदी सुप्रीम कोर्टाचं दार सुद्धा ठोठावलं की आम्हाला पायी वारी करू द्या, पण सरकारनं त्यातली त्यात बाजू ऐकून घेतली, ते मान्य केली मागणी की तुम्हाला वाखरीपासून पुढे पायी चालत जाता येणार आहे. प्रतिकात्मक स्वरूपात का होईना, पण आता वारकऱ्यांना पायी चालत जाऊन म्हणजे वाखरीपासून पंढरपूरपर्यंत ही वारी करता येणार आहे, चालत जाता येणार आहे. किती वारकरी यात सहभागी होणार आहेत, कसा असणार आहे हा सगळा प्रवास? बरोबर आहे विलास. खरं तर वाखरी ते इसबावी हे जे अंतर आहे ते 2.5 किलोमीटरचं साधारण अंतर आहे आणि ह्या अंतराच्या दरम्यान साधारणपणे एका पालखीसोबत 40 माणसं जे आहेत की या पालखीसोबत चालत जाणार आहेत, पण त्यामध्ये काही ठराविक अंतर ठेवून या ठिकाणी ह्या पायीवारीचा सोहळा, प्रतिकात्मक पायीवारीचा सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे. त्यामध्ये एका 10 पालख्यांना एकूण परवानगी देण्यात आलेली आहे. मानाच्या ज्या 10 पालख्या आहेत त्यांना, त्यामध्ये एका पालखीमध्ये 40, याप्रमाणे एकूण 400 वारकरी जे आहेत ते या सर्व पायीवारीच्या सोहळ्यामध्ये या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे ह्या खरं तर दरवर्षी आपण पाहतो की विठू नामाच्या गजरामध्ये सर्व वारकरी जे आहेत ते दंग झालेले असतात आणि अतिशय मोठ्या प्रमाणात वारकरी पंढरीच्या दिशेने जात असतात. यंदाच्या वर्षी मात्र तसं नसणार आहे ते चित्र. त्यामुळे काही मर्यादा ज्या आहेत त्या याला घालून देण्यात आलेल्या आहेत. मात्र असं असलं तरी हा 2.5 किलोमीटरचा प्रवास हा पायीवारी जो प्रतिकात्मक स्वरूपाची होणार आहे त्याकडे सर्व भाविकांचं असेल, सर्व वारकरी भक्तांचं जे आहे, वारकरी संप्रदायातल्या सर्व मंडळींचं, ते या सर्व प्रतिकात्मक वारीच्या या साधारणपणे 2.5 किलोमीटरच्या अंतराकडे लक्ष लागून राहिलेलं आहे आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये एकंदरीत ही वारी निघेल अशी अपेक्षा सर्व वारकरी इथे जे उपस्थित आहेत त्यांना आहे. त्यामुळे आता पाहूयात कशा पद्धतीनं तो सोहळा जो आहे याची देखील आपल्याला खरं तर अनुभवता येणार नाही अनेकांना, मात्र याची डोळा न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांना पूर्ण सोहळा जो आहे तो दाखवणार आहोत आणि प्रेक्षकांचं या ठिकाणी वारी जी आहे ती आपण घडवणार आहोत. या ठिकाणी आपण पाहतोय की संत मुक्ताबाई महाराजांची पालखी देखील या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळते. अतिशय उत्साहपूर्ण वातावरण या ठिकाणी हळूहळू तयार होताना आपल्याला पाहायला मिळते, कारण आत्ताच नामदेव महाराजांची पालखी आलेली होती आणि त्या पाठोपाठ आता संत मुक्ताबाई यांची पालखी जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे. खरं तर हे जळगावातून ही पालखी येते मुक्ताईनगरमधून आणि खरं तर आपण पाहतो की मुक्ताईंचं जे काही स्थान आहे या सगळ्या वारकरींच्या संतांच्या मांदियाळीमध्ये हे अतिशय मोलाचं आहे आणि या ठिकाणी महिलांचं जे काही संप्रदाय, वारकरी संप्रदायामध्ये, भागवत धर्मामध्ये जे काही स्थान आहे त्याचं एक प्रतिकात्मक उदाहरण म्हणजे संत मुक्ताबाई आहेत आणि त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. विलास, धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा वाखरीच्या पालखी तळावरून हा थेट लाईव्ह दृश्य आपण बघतोय, जिथं संतांच्या पालख्या या बसच्या माध्यमातून तिथे पोहोचत आहेत, वारकरीसुद्धा पोहोचत आहेत. बस सजवलेल्या आहेत आणि या सजवलेल्या बसमधून संतांचा हा प्रवास यावर्षी झालेला आहे. खरं तर पालखीत हा प्रवास आपल्या खांद्यावरती घेऊन, संतांना खांद्यावर घेऊन हा प्रवास वारकरी दरवर्षी करत असतात. शेकडो किलोमीटरचा हा सगळा प्रवास असतो, पण यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे ही परिस्थिती आहे. नामदेवरावांची मानाची पालखी संतांच्या स्वागतासाठी निघाली आहे. ज्ञानोबा तुकोबांसह 10 मानाच्या पालख्यांच्या स्वागताला जाण्यासाठी पंढरपुरातून नामदेवरायांची पालखी वाखरी पालखी तळाकडे निघाली. संत नामदेव महाराज हे पंढरपूरचे वतनदार असल्यानं पंढरीत येणाऱ्या संतांच्या पालख्यांच्या स्वागतासाठी नामदेवरायांची पालखी वाखरी इथं जात असते. त्यानंतर सर्व पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात. वर्षानुवर्षापासूनची ही परंपरा चालत आलेली आहे. याबद्दल नामदेवरायांच्या वंशजांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात यांनी. सर्व मानाच्या पालख्या पंढरपूर येथील वाखरी येथे दाखल होतात, मात्र ही नामदेव महाराजांची पालखी आहे ती पंढरपुरातून वाखरीकडे जाते. पंढरपुरातील स्थानिक नामदेव महाराज हे वतनदार होते आणि त्यांची हे जे पादुका आहेत ते वाखरी येथे जाऊन बाकीच्या सर्व संतांच्या स्वागत करतात आणि पंढरपूरमध्ये त्यांना घेऊन येतात. अशी शेकडो वर्षाची परंपरा आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही बघू शकता नामदेव महाराजांच्या पालखीचं दर्शन आपण
दाखवतोय न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून। आणि ज्ञानोबा तुकाराम या गजरात ही पालखी वाखरी तळापर्यंत जाते आणि विसावा मंदिर पासून ही चालत सर्व या मानाच्या पालख्या त्यांना घेऊन पंढरपुरात येतील। आपल्या सोबत नामदेव महाराजांचे वंशज आहेत। काय सांगाल, काय प्रथा आहे, काय नक्की इतिहास आहे? धन्य धन्य नामदेव सकळ वैष्णवांचा राव नामदेव महाराज हे पंढरपूरचे वतनदार असल्या कारणानं आज ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, नाथ महाराज सर्व संतांच्या पालख्या निळोबरा आधी पंढरपूरला दरवर्षीप्रमाणे वारीला येतात। नाचत जाऊ त्याच्या गावारे खिळ्या सुखदेवीला विसावरे माझे मनीची आवडी पंढरपुरा नेन गुढी ही वारीची परंपरा असलेली आज तागायत शेकडो वर्ष परंपरा जवळजवळ 200-300 वर्षाची परंपरा या वारीला आहे। त्याच्याही अनादी कालापासून ही वारी चालत आलेली आहे, पण सोहळ्याच्या स्वरूपामध्ये ही शेकडो वर्षाची परंपरा आहे। पण आत्ताच्या सद्यस्थिती कालामध्ये त्याला कोरोना महामारी म्हणलं जातं वगैरे, पण त्या काळामध्ये आपत्कालीन असल्यामुळं जगरहाटीबरोबर संतांचा पालखी सोहळा हा सत्याच्या स्थितीला धरून समयाशी सादर व्हावे या प्रकारे आपण इष्टीमधून हा सोहळा साजरा करत आहोत। नामदेव महाराज पंढरपूरचे वतनदार असल्यामुळं, पंढरपूरचे वतनदार असल्या कारणानं सकळ संतांचं स्वागत करण्याकरता ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, निवृत्तीनाथ महाराज आदी संतांचं स्वागत करण्याकरता वाखरी या ठिकाणी विसावाला जात असतात आणि त्यांचं स्वागत करून वतनदार म्हणजे आम्ही त्यांचं स्वागत करणारे आहोत। आज वंश परंपरेनं मी या ठिकाणी आमचे वडील, आजोबा, पंजोबा आदी करून आत्तापर्यंत आमची पिढी आदी संतांचं स्वागत करण्याकरता श्रींच्या पादुका घेऊन म्हणजे नामदेव महाराजांच्या पादुका घेऊन पालखी सोहळा घेऊन दरवर्षी वाखरीला जातो। त्यांचं स्वागत त्या ठिकाणी होऊन त्यांना आम्ही गावामध्ये पंढरपूरला घेऊन येतो। अशी ही परंपरा आजपर्यंत चालत आलेली आहे। एकंदरीत 17वी पिढी आहे आणि ही परंपरा जी आहे ती शेकडो वर्षाची परंपरा यावर्षीही त्यांनी राखलेली आहे। भले एसटी बसमधून या पादुका वाखरी तळाकडे जात असल्या तरी परंपरा कोरोना पार्श्वभूमीमध्ये प्रतिकात्मक स्वरूपात यांनी राखली आहे आणि त्याचा एक पंढरपूरकर म्हणून सर्वांना आनंद आहे की या येणाऱ्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज असतील, जगद्गुरू तुकाराम महाराज असतील आणि अन्य सर्व महत्वाच्या मानाच्या पालख्या आहेत त्यांचं स्वागत करायला या नामदेव महाराजांची पालखी दरवर्षीपणे निघाली आहे। तेव्हा संतांची, वारकऱ्यांची आणि विठू माऊलीची उद्या भेट होणार आहे आणि त्याच सगळ्याचा सोहळा न्यूज 18 लोकमतवर आपण सगळेजण बघणार आहोत। यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत।